जय भवानी जय शिवानी या जयघोषात शहरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली। शिवपरंपरेनुसार साजरा करण्यात आलेल्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदवला होता। भाजपा ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात धैर्य व प्रेरणा मंत्राने करण्यात आली। पहाटेपासून गड किल्ल्यावरून शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मानवंदना अर्पण करण्यात आली। मंगळवारी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य शिवकालीन देखाव्यास सर्वांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन धनंजय जाधव यांनी केले। आज हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस, आम्ही शिवरायांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये फक्त बेळगाव महाराष्ट्र एवढंच नव्हे, महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि आज त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन संपूर्ण भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संकल्प आणि प्रेरणा घेऊन आम्ही इथून निघतोय। छत्रपती शिवराय महाराजांचा आदर्श, रयतेची रक्षा कशी केली पाहिजे, महिलांचा आदर, मातेचा आदर आणि गोरक्षा आणि देशाला इस्लामिक आक्रमणापासून रोखलं, हे त्यांचा इतिहास जर पाहिला तर आम्ही सुद्धा पुढं ह्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू समाजाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवरायांच्याकडून प्रेरणा घेऊन जातोय। आणि एक ना एक दिवस, एक पिढी जाईल, दोन पिढी जाईल, चार पिढी जाईल, पण एक ना एक दिवस हा भारत देश छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील मोठ्या प्रमाणात बेळगावला, महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या शहरांना लाजवेल अशी आदर्श शिवजयंतीची मिरवणूक बेळगावमध्ये होते। पण हे होत असताना एक दुर्दैव म्हणजे आजची तरुण पिढी थोडंसं व्यसनाधीन होऊन त्यात बेभान नसताना दिसतात। पण हे चित्र बदललं पाहिजे। आपली संस्कृती, धर्म, परंपरा टिकविण्यासाठी व्यसनमुक्त युवा तयार झाला पाहिजे आणि ह्या मिरवणुकीमध्ये आपल्या हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी समस्त हिंदू जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।